नाव काढू नको तांदळाचे, केले मोदक लाल गव्हाचे. झालं ओळख साऱ्या घराचे, कधी येतील दिसर सुखाचे. सेवा जाणून कर मानून दे आशीर्वाद आता. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, अवघा माणसानाथा. बाप्पा शांताबाई, काय गाणं म्हणायला ते भोपळा हातात घेऊन? कोणत्या विचारात गुंगली तू? हो शांताबाई, शांताबाई ऐकू आलं का शांताबाई? काय म्हणाली मी? कोण गुंपाय व? हो ना माय शांताबाई, कवाची आवाज द्यायला लागली पण तो काय लक्षच नव्हतं. कोणत्या विचारात गुंगली होती काय सांगा? सांग बरं बाई, कोणत्या विचारात गुंगली ती भोपळा हातात घेऊन? काय नाही व गुंपा, गणपती बाप्पाच्या गाण्यात गुंतली होती. इकडे गाणं होतं, केले मोदक लाल गव्हाचे, ते गाणं येते, तो ऐकलं का? हो ऐकलं ना शांता, ऐकलं ना, मस्त गाणं आहे हो ते. माय गणपती गेले तर काय असं गमायला नाही, 2-4 दिवस झाले. काय आरती नाही, संध्याकाळची धामधूम नाही, सकाळच्या आरतीची धामधूम नाही, लवकर उठायचं हे नाही. गणपती गेले तर कस तरीच व्हायला बाई. हो ना शांता, 10 दिवस लयच लवकर गेले ना. असं वाटलं नाही की आता गणपती बसवले ना आता विसर्जन झालं. आता का 10 दिवस सवय झाली गणपतीच्या आरतीची, मोदकाची, प्रसादाची. हो ना हो ना. बरं कसं काय आलती गुंपा इकडं सकाळी सकाळी? काय काम होतं? काय नाही व, ते लोक म्हणाले ना की आता लाडक्या बहिणीचे पैसे आले आले, कोणी म्हणते नाही आले, कोणी म्हणते कवा येणार आहे. तुला काय माहिती का त्यातलं काही? नाही नाही बाबा, मला काय माहित नाही. मी ऐकलं होतं बघ की काय 19 तारखेला येणार आहे तर काय, आतापर्यंत नाही आले. मग काय सांगा बाई, 30-31 तारखेला येतील तर. हो ना हो ना, येतील बाई, यायला पाहिजे माय लवकर. जरा काय कामी तरी पडतात काही ना काही दसऱ्याच्या. अगून पाहतो तरी आलेले आहेत पैसे, माहिती एकदाचे नाही आले बाई. काय माहित बाप्पा काऊन नाही आले, का मला एकटीलाच नाही पाठवले, मी एकट्यासोबत काय दुश्मनी आहे काय काय सांगा. येतील ना शांता, कुठे जाणार आहेत ते पैसे? तुझ्या एकटीचेच थोडे राहिले, बाकी किती बाहेर आले की त्याचे पैसे आले नाही तर. यायचा काय प्रॉब्लेम आहे? आधार कार्डचा, बँकचा, त्याचे पैसे नाही आले. आणि या महिन्यात सगळ्याले 4,500 रुपये येणार आहेत. मान बाई, महिन्यात शेवट 30 तारखेला येतील किंवा मग 1-2 तारखेला पैसे येतील. यामुळे येतात या बारीन तुले, काय टेन्शन घेऊ नको. हो का गुंबा, हो काय माहित आता, तर वाट पाहतो येतीलच तर. पाय पाय तिथे गुण बबिता बी आली, बबिताला विचार लागेल. येऊ बबिता. काय हो शांताबाई, कुंभाबाई, काय गोष्टी करायल्या? हो का, मला सांगा ना माय, मग 3रा हप्ता केव्हा येणार आहे? मी बी वाट पाहून हो, मला पण घरातला किराणा आणायचा आहे आणि काही ना काही शॉपिंग पण करते माणूस त्याचं. सांगा ना माय, सांगा केव्हा येणार आहे 3रा हप्ता ते? हो बबिता, ते का आमच्या हातात आहे का आता? सरकारनं जेव्हा टाकले तेव्हा येतील. सरकार जवळजवळ 30-31 तारखेला आणि 1 तारखेच्या दरम्यान टाकेल पैसे, कारण तोपर्यंत सगळ्याचे फॉर्म पण भरून होतात. ज्याच्या त्रुटी काही अडचणी येतात, कोणाचे आधार कार्ड लिंक नसेल, कोणाचं बँक अकाउंट लिंक नसेल, त्या सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन सगळे पैसे पण येतील. हो का गुंबाबाई, हो पाहा लागेल मग माय वाट त्याची. बबिता, तुझं जे खातं दिलं ते पहिलं पाहिलं का, तर चालू आहे का बंद आहे ते? नाही तर माझ्यासारखंच मी दिले एका बँकेचे आले दुसऱ्याच बँकेत पैसे. मग काय ते खातं चालू करा, तिथे KYC करा, ते फॉर्म लिहून द्या, गर्दी मरणाची, आपल्याला टाइम भेटत नाही, केव्हा जावं घरून, ऑटो नसतात, गाड्या नसतात. त्याच्या पहिले बबिता तू काय कर, ते खातं चालू आहे का नाही पाय, नंतर नसेल त्याला चालू करून घे, त्याची KYC कर. मग कसं तुला पैसे आले तर लवकर काढून आणता येतील. हो का गुंपाबाई, बरं झालं सांगितलं, मला तर माहितीच नाही माझ्या आधार कार्डाला कोणती बँक लिंक आहे आणि कशात पैसे जातील, मला काय समजत नाही बाई तेवढं. त्याबद्दल जाते मी मानवराला म्हणते, पहा बाबा कोणत्या याच्यात अकाउंट चालू आहे, कोणतं आधार कार्ड लिंक आहे, ते आपण चालू करू, त्याची KYC करू, बँकेत जाऊन तपासू एकदा. माहिती एकदा बी नाही आले पैसे, माहिती काऊन आले बाप्पा? येतील नाही नव शांता, काऊन तू मग आम्ही सांगितलं ना तुला, काही चुका झाली असेल म्हणून नसते आले. येतील येतील. बरं गुंफा बाई, आता ते आमच्या त्या गल्लीतल्या एका पोरीचा राहिला भरायचा, ते भरता येते का आता फॉर्म? हो भरता येते बबिता. त्या गल्लीत जेवढ्या पण बाया असतील किंवा जे राहिले असतील ज्यांनी भरला नसेल त्याला सांग की महाराष्ट्र सरकारनं ज्यांनी भरलेलं नाही त्याच्यासाठी स्पेशल 30 तारखेपर्यंत 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ केलेली, म्हणून ज्याने भरले नाही त्याला म्हणा लवकर भरा, म्हणजे सगळ्याला एकदाचे 4,500 रुपये येऊन जातील. हो का गुंपाबाई, सांगतो मग माझ्या गल्लीत आहे का 2-4 बाय, ते म्हणे दादा भरायला जमत नाही, असं नाही होत, त्याला सांगतो की आता भरायला जमते, 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ झालेली आहे. मग शांताबाई आज काय करायला भाजी? भोपळ्याची करतो माय बबिता, काय दुसरी भाजी पण नाही, आता मला चला भोपळ्याचीच करा म्हणलं. ते मग हातात धरून मी म्हणत जाते गणपती बाप्पाचं गाणं, ते केले मोदक लाल गव्हाचे, तो ऐकलं का ते म्हणत होतं मी. बरं म्हणली त्या गाण्यात, जेव्हा कुठे गुंपा आली तेव्हा तिने मला आवाज दिला, नाही तर मी ते गाणं म्हणत म्हणत त्याच्यातच गुंगली होती. हो नाही तर मग काय, आतापर्यंत मी भाजी करत होते.
आणि तुमच्यासोबत बोलणं पण होत नव्हतं आणि गुंफान सांगितलं ते मला माहीत पण नव्हतं. बरं केली की शांताबाई जर शिदेचं बरं मला आता आला भाजी करायचा कटाळा, जर शिदेचं मला. बरं गुंफाबाई बबिता यावर्षी मग सोयाबीनच्या उदाड्या खान तुम्ही का बरं? मग आपण तिघी करू सावड आणि एकमेकीचं सोंगायच्याच जाऊ, दुसरीकडे जाऊ नका बरं मग सोडून. नाही माझ्या शांताबाई यावर्षी नाही होत मी उधड्यात. आता काय 1,000-1,500 रुपये येतात, तेवढ्यात आईश करतो, मस्त घरी बसतो. झालं तर कोणाच्या रोजानं जातो बाई. उधड्यानं काय माहिती होत नाही, पायटी उठा, भांडे घासा, धुणं धुवा, पायटी, लेकराला पण शाळेत जावं लागते, एवढं पायटी होत नाही ना, लय धामधूम होते बाई. घरच्या माणसाचा स्वयंपाक अजून दुसरं कामं राहतात, एवढ्या पायटी नाही करणार. एक काम खटल्याचं घर बाई, खटल्याच्या घरात कुठे एवढं लवकर होते. तुमचे होते बाई तुम्ही शांताराम बुवाचं काय दोघंच राहता. नाही गुंफा नाही उठावं लागते, करावं लागते तेव्हा होते. आमच्या दोघांचं पण पायटी उठून करावंच लागते ना. नाही शांताबाई मी पण नाही येत बाई उधड्यात, ऐकून नाही होत उधड्यात. मी जात जाईल बाई रोजानंच कुणाच्या ते सरकारच्या लाडक्या बहिणीचे 1,500 रुपये येतात आणि मग रोजानं पण जाईल. तेवढे जेवढे कमवले तेवढे बस झाले मला खर्च आले. मला काही एकटीला काही जास्त लागत नाही तर उधड्याचं नाही होत, कारण लय तकलीफ जाते ना. येत नाही बाबा माया कोण आता. माया तुम्ही दोघी माझ्या सोबतीने नसल्यावर आता मी कोणासोबत जाऊ सावडीनं उधड्यात पण जाऊ? तर उधड्यात गेलं तर मन लागत नाही बाई. माझ्या सोबतीने असल्या तर जरा माणसाला हारकीन करा वाटते. जरा भाकर सोबत खाते माणूस, उठते सकाळी लवकर, लगबगीने जाते वावरात. दोघी सोबतीने असल्या की काम करायला पण मजा येते. आधी एकटीले होते हुरून, असता दुसऱ्या टाकल्या बाया, पण त्यासोबत काय आपल्याला जास्त हे करा वाटत नाही ना. तुम्ही दोघी असत्या तर मग मी केलं असतं उधड्याचं पण ऍडजस्ट. चाल नाही दोघी चला ना. नाही ना शांताबाई नाहीच येतच नाही बाप मी. ते उधड्यात गेलं की मरणाचं अंग दुखते. संध्याकाळी एक तो होते झाकट पडते, ते कुणाला की स्वयंपाक करायला लागले. घरचा माणूस कोरकोर करते, स्वयंपाक झाला नाही स्वयंपाक झाला. लेकरं पण बोलतात किती उशीर झाला स्वयंपाक आले. मग ते काय बाई करूनच नको. रोजानं जायचं आपलं 10 ते 5 300 रुपये रोज भेटते. दुपारी जेवायचं आणि आपल्या घरी यायचं संध्याकाळी. म्हणजे काय जास्त मी काय रोजानं उधड्याच्या नांदी लागली नाही. हो शांताबाई मी पण काय आता जाणार नाही बाई उधड्यात. मी पण जाईल त्या गुंफाबाई सोबत रोजानं कसं बसं करेल जरासं जाईल मग. हा माया तुम्ही दोघी आल्या असत्या तर जमलं असतं आपल्या तिघीची. तुम्ही ती दोघी नसल्यावर कसं माया चालला आता मग पुढे भावखाने उधड्यात सोबती की नाही, मला पण कामं होतील का नाही. आता कसं जरा वय झालं होत नाही माणसाच्यानं. आता यावर्षी सोयाबीन पण कशी येतं काय सांगा. जास्त टंकट असलं पहिले सोंगायला बघी जाते. तुम्हाला माहिती गवतातल्या सोयाबीन घेता येत नाही काय नाही. आणि माया नेमकं सोंगून ठेवतो आणि पाणी येते, म्हणजे कसं बस आलेलं पीक ते पण वाया घालते. काय करावं आता सोयाबीनाचं. यावर्षी चांगला भाव लागला पाहिजे मग सोयाबीनाले. काय सांगा आता काय करते सरकार. मग तर वाटते हे लाडक्या बहिणीचे पैसे दिल्यापेक्षा सरकारनं काय करावं, शेतीमालाला 1,500 रुपयानं भाव वाढवून द्यावं म्हण. म्हणजे कसं सगळ्यालाही पैसे भेटतात, सरकारचाही फायदा, शेतकऱ्याचाही फायदा, सगळ्याचाच फायदा होते. शेतमालाला भाव असला का नाही की मग हे काही लाडक्या बहिणीचे पैशाची गरज नाही. मग पाहा आता सरकारला आपण तसं पत्र पाठवून देऊ की आम्हाला असं असं पाहिजे. हो ना बाय हो ना, सगळ्या बायाचं तसं म्हणणंच आहे. पण आता जे भूमी नाही ते आहे त्याला वाटते बाई आले पाहिजे 1,500 रुपये. पण भाव भेटला शेतीमालाले हे सगळ्याच भलं होते. दिला पाहिजे माय भाव शेतकऱ्याला. दादा माहीत करा तुम्ही गप्पा नाही राहिले भाजी तर गप्पा गप्पात काय लावू शकतो. आपलं काय बायाचं कसं गप्पा राहतात, घंटाभर बोलायचं आणि शेवटी काही ना काही राहूनच जाते. येतो माय करत करत घंटाभर बोलतोच आपण. तिकडे घरचे कलमा करायचे का हो, भाजी करायची तर कुठे गेलती, मुका लागल्या, चालल्या गप्पा करायला. काय बरं माय जाऊ शांताबाई कर बरं पटकन, म्हणजे तो लवकर केली की मला लवकर खाय भेटल. तुला तर मला बघाच म्हणलं माहिती मला पण पाहिजे भाजी. मला आला बघ कटाळा. मी गेली तिथे अशी वावरात नाही फिरायले, काय चालून चालून हातपाय दुखा लागले. माझ्याला कटाळा करायचा. शांताबाईच्या घरचे 2 पोळ्या नेतो आणि जरशी भाजी पण घेतो भोपळ्याची, जेवतो मी. चला मंडळी तोपर्यंत शांताबाईची भाजी पण होऊन जाते, मग येऊ आपण जेवायला. तोपर्यंत तुम्ही एक काम करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.